गुड मॉर्निंग. आज आपण 5.4 अभ्यासणार आहोत. 5.4 मधील पहिला गणित बघा. दोन नाणी फेकली असता, नीट लक्ष द्या, दोन्ही भाषेत सांगणार आहे मी. टू कॉइन आर टॉस. दोन नाणी फेकली असता, लगेच यस बरोबर. एक नाणीचे दोघ जण येतात. दोन नाणी असतील 4, 3 नाणी असतील 8. दोन आहेत म्हणजे एच एच, एस टी, टी एच आणि टी टी, म्हणजे या नाव एस किती झाला 4. आता घटना ए इव्हेंट आहे काय, कमीत कमी एक छापा मिळणे. आणि घटना बी एकही छाप न मिळणे. गेटिंग ॲट लिस्ट वन हेड. आणि गेटिंग नो हेड. बघा बरं की सोपं आहे. कमीत कमी एक छापा, कमीत कमी एक छापा म्हणजे एक छापा घ्यायचा, 2 छापे घ्यायचे फक्त. 1 आणि 2 छापेवाले. ॲटलिस्ट वन हेड, एक हेड आणि 2 हेड. बघा बरं, एक हेड, एक हेड, 2 हेडवाले घ्यायचं ना आपलं. 2 हेड, एक हेड, हे नाही येणार. म्हणजे एन ऑफ ए किती 3. सूत्र त्याच्यामध्ये फाईंड प्रोबॅबिलिटी आहेच. एन ऑफ एस छेद एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. ए किती आहे 3 आणि एस किती आहे 4. सब बी एकही छापा न मिळणे. नो हेड म्हणजे एच नकोय, नो छाप, एच नकोय, इथे एच नकोय. म्हणजे कोण राहील फक्त टी. पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. एन ऑफ बी 1, एन ऑफ एस 4. आता इथे आम्हाला समजा गेटिंग, अजून एक घटना घेतली. घटना सी ॲट मोस्ट गेटिंग ॲट मोस्ट 110. जास्तीत जास्त एक काटा मिळण्याचा. बघा बरं का, आता ॲट मोस्ट 110. ॲट मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त एकच काटा पाहिजे. एक जास्तीत जास्त एक काटा, जास्तीत जास्त एक टी. म्हणजे किती टी नको, 2 टी नको आहे, 2 टी नको आहे. म्हणजे कोण येईल बरं, एच एच, एस टी आणि टी एच. म्हणजे एन ऑफ सी किती आला 3. पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी छेद एन ऑफ एस. हा 3 आणि हा 4. संपलं. हे दोघं सेम आहे. बघा एच एच एस टी टी एच, एच एच एस टी टी एच. म्हणजे ॲटलिस्ट वन हेड, कमीत कमी एक छापा. आणि छाप्याच्या उलट काटा, जास्तीत जास्त एक काटा. हे सारखं आहे बघा. याच्या उलट ॲट मोस्ट, समजा ॲट मोस्ट वन हेड, जास्तीत जास्त एक छापा आणि ॲटलिस्ट 110 सारखं येईल बघा. काय कळलं की नाही तुम्हीच ठरवा. आता या ठिकाणी पहिलं गणित झालं. दुसरं 2 फासे. आता अतिशय बलाढ्य गणित. 2 फासे एकाच वेळी फेकले बघा. 2 फासे, 2 डाय आर थ्रो. 2 फासे, फासे 2 डाय. 36 जण येतील बघा. 1 1, 1 2, 1 3, 1 4, 1 5, 1 6, 2 1, 2 2, 2 3, 2 4, 2 5, 2 6, 3 1, 3 2, 3 3, 3 4, 3 5, 3 6, 4 1, 4 2, 4 3, 4 4, 4 5, 4 6, 5 1, 5 2, 5 3, 5 4, 5 5, 5 6, 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5, 6 6.
दोन फासे फेकले असता टू काय ना टू डायर थ्रोन आला का यस एम ऑफ एस ओके. आता इथल्या घटना बघू आपण. घटना आता त्यांनी म्हटले बघा पुढील घटना सांगितलं पृष्ठभागावर अंकाची बेरीज 10 येणे. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. मग आपण असं म्हणूया घटना ए इव्हेंट ए काय घटना आहे पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. घटना बी पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे. घटना सी पहिल्या भाषावरील अंक दुसऱ्या भाषावरील अंकापेक्षा मोठा असणे. झाले का? 3 घटना आहेत बघा. इंग्लिश मध्ये सांगतो ते तिथे पण आता. घटना ए सम ऑफ द डिजिट on upper face is at least 10. Sum of the digits on upper face is 33. Sum of the digits on upper faces नहीं sum of the digit नहीं sorry number on the first upper face digit on the first is greater than the digit on the second line. पहा आता खूप सोपं आहे. 2 फासेचे आपण 36 जण लिहून ठेवले. नीट समजून घ्या. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज म्हणजे वर जे येतील ना ह्या जोड्या त्या पृष्ठभागावर येणार दोघं कमीत कमी 10 नाही. ऍटलिस्ट 10 कमीत कमी 10 बेरीज पाहिजे. कमीत कमी 10 म्हणजे खाली नाही पुढे जायचं. म्हणजे बेरीज 10 11 आणि 12 10 11 12 ज्यांची बेरीज येते अशी संख्या निवडायच्या. सम इज 10 11 12. आता बघा इथे शेवटचं बेरीज 7 येते 8 येते 9 येते म्हणजे पहिल्या तिन्ही मध्ये एक पण नाही. इथे 5 आणि 4 9 बघा 10 येते 4 6 ही 5 5 येईल बघा 5 6 6 4 येईल बघा 6 5 आणि 6 6 1 2 3 4 5 6 सूत्र P of A छेद N of A छेद N of S 6 छेद 36 पृष्ठभागावर अंकाची बेरीज 33 असते. मला सांगा सगळ्यात शेवटची बेरीज 12 म्हणजे जास्त 12 बेरीज येईल. 12च्या पुढे बेरीज येणारच नाहीये. म्हणजे सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर फेस इज 33 कुणाचीच नाही येणार आहे. म्हणजे कॅपिटल बी काय असेल रिकामा असेल. म्हणजे एन ऑफ बी किती आला 0 एकही नाही म्हणजे 0 भेटेल. आणि मग पी ऑफ बी बरोबर इथं फक्त बी टाकायचं आहे. म्हणजे एन ऑफ बी छेद एन ऑफ एस 0 छेद एस किती आहे 36 आणि पहिल्या भाषेवरील अंक दुसऱ्या भाषेपेक्षा मोठा. पहिला भाषा म्हणजे हा दुसरा म्हणजे हा. पहिला मधला अंक मोठा पाहिजे दुसऱ्यापेक्षा. फर्स्ट इज ग्रेटर दॅन सेकंड. डिजिट ऑन द फर्स्ट आहे पहिल्यावरील ग्रेटर दॅन द सेकंड. पहिला मोठा पाहिजे दुसऱ्यापेक्षा. हे दोघं सारखे आहेत. हा पहिला लहान आहे पहिला लहान दुसऱ्यापेक्षा. हा पहिला मोठा आहे बघा म्हणजे पहिलं कोणी
पहिला मोठा पाहिजे दुसऱ्यापेक्षा, हा मोठा आहे सारखा आहे, आला आणि आला आणि हे बघा दोघे येतील 3 1 3 2. बरं पहिला मोठा आहे दुसऱ्यापेक्षा, 3 3 नाही येणार आणि पुढचे नाही, 4 1 4 2 4 3 येईल बघा, 4 1 4 2 4 3 हा नाही येणार, हा लहान आहे बघा, 4 5 पेक्षा लहान आहे, 4 6 पेक्षा लहान आहे, 1 1 2 3 3 4 येईल, हे नाही येणार पहिले 4 5 1 5 2 5 3 5 4 आणि 6 1 6 2 6 3 6 4 6 5 पर्यंत येईल, हा नाही येणार, 6 1 6 2 6 3 6 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सूत्र P ऑफ C N ऑफ C छेद N ऑफ S, C मध्ये 15 आहे आणि S मध्ये 36 आहे, 3 5 15 3 1 3 3 2 6 5 छेद 12. अशा पद्धतीने बघा दोन डायचं गणित आलं तर असं सोडवायचंय. म्हणजे दुसरं एक्झाम्पल आपण संपवलंय बघा या ठिकाणी. दोन डायचं गणित आहे का आपल्या पुस्तकात अजून शोधा म्हणजे सापडेल. मला असं वाटतं 2 डायचं गणित नाही आता. 2 डाय नो. ओके. आता तिसरं 5.4 मधलं पहिले दोन संपले बघा. तिसऱ्या गणिताकडे जाऊ. देअर आर 15 तिकीट्स इन अ बॉक्स. म्हणजे एका पेटीत 15 तिकिटे आहेत. किती तिकीट आहेत? 15. आणि 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिली आहे त्या प्रत्येक तिकिटावर. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढायचंय. 15 पैकी एक काढायचंय. म्हणजे 1 ते 15 काही पण येईल. इच bearing 1 of the numbers from 1 to 15. One ticket is drawn at the random. म्हणजे ते 15 तिकिटातून एक घ्यायचं. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. N of S 15. इव्हेंट ए, घटना ए. चल आता घटना ए लिहू. किती घटना आहेत बघा. त्याच्यामध्ये सुद्धा 2च घटना आहेत. आणि घटना बी चल मराठीत लिहू आधी. काय घटना आहे? संभाव्यता काढायची आहे. समसंख्या असणे. आणि पाचच्या पटीत असणे. बरोबर. इंग्लिश मध्ये shows an even number आणि shows a number which is multiple of 5. which is multiple of 5. आता यामधून इवन म्हणजे समसंख्या शोधायची. सम म्हणजे 0 2 4 6 8 वाले बघा. 2 4 सम म्हणजे 2 4 6 8 8 0 आला बघा. परत 2 आला बघा आणि 4 आला. N ऑफ A 1 2 3 4 5 6 7. P ऑफ A चं सूत्र N ऑफ B छेद N ऑफ S. N ऑफ B 7 आणि एकूण किती आहे? 15. shows a number multiple of 5. 5च्या पटीतील संख्या असणे. 5चा पाडा बघा बरं. 5च्या पाड्यात कोण येईल? 5 1 5 5 2 10 5 3 15 येईल. 5 चौक 20 येईल का? नाही. म्हणजे N ऑफ B किती येईल? 3. P ऑफ B N ऑफ B 3 आणि N ऑफ S किती? 15. सॉरी P ऑफ B 1/5. किती सोपं आहे. म्हणजे फक्त विचार करायचा थोडासा. जास्त काही टेन्शन घ्यायचं नाहीये. खूप सोपी गणित आहेत. चौथं गणित बघा. 2 डिजिट नंबर इज फॉर्म विथ डिजिट 2 3 5 7 9. 2 3 5 7 9. 2 डिजिट नंबर इज फॉर्म. 2 अंकी संख्या तयार करायचे. पुढे विदाउट रिपिटेशन. पुनरावृत्ती करायची नाही. म्हणजे 22 33 55 नको आहे. तर घटना ए एन ऑड नंबर
आणि घटना बी अ मल्टिपल ऑफ 5. अँड काय म्हटलं त्यांनी, अ मल्टिपल ऑफ 5. पाचच्या पटीतील. आणि इथं काय एनवॉट नंबर विषम संख्या असणार. आणि यस तयार करू. 2 अंकी संख्या तयार करायची बघा. 23, 25, 27, 29. चला 3 घ्या. 32, 35, 37, 39, 52, 53, 57, 59, 72, 73, 75, 79, 72, 73, 75, 79. आता 92, 93, 95 आणि 97. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता ए विषम म्हणजे एकच आणि 1 3 5 7. 1 3 5 7 नंतर युनिट प्लेस बघा. इथं 3 आहे बघा. 5 पण आहे, 7 पण आहे, 9 पण आहे, 32 नाही येणार. 5 आहे, 7 आहे, 39 आहे, 52 नाही येणार. 53 आहे, 57, 59, 72 नाही येणार. 73, 75, 79 येईल. 92 नाही, 93, 95 आणि 97. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. पी ऑफ ए संभाव्यता काढा, प्रोबॅबिलिटी काढा. एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. हे आली 16 आणि एकूण होते 20. 4 चौक 4 पंचे. घटना बी 5च्या पटीत. 5चा पाडा म्हणा म्हणजे 5च्या पटीत संख्या कशा व्हायच्या? एकच आणि 0 आणि 5. 0 and 5 in the unit place. बघितलं 5 बघा. बघितलं 5 बघा. इथं पण 5 आहे बघा. इथं पण 5 आहे बघा. 24 आता प्रोबॅबिलिटी संभाव्यता पी ऑफ बी एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. हे 4 आणि भागिले 20. झालं. अशा पद्धतीने आपण 5.4 आपला संपलेला आहे. आता आपण प्रॉब्लेम सेट 5 मध्ये पहिला गणित पाहणार आहोत. प्रॉब्लेम सेट 5 मधलं पहिलं गणित नीट पाहायचंय. चूज द करेक्ट म्हणजे थोडक्यात एक निवडायचं त्यातलं. विच नंबर कांट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी. मराठीमध्ये बघा नीट लक्ष द्या. त्यांनी असं विचारले, खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही. मी तुम्हाला सांगितलंय संभाव्यता कशी असेल. 0 असेल, 1 असेल किंवा त्याच्यामध्ये असेल. ती अपूर्णांक असेल पण 1 पेक्षा मोठी नको, 0 पेक्षा लहान नको. नीट लक्ष द्या. 1 पेक्षा मोठी नको, 0 पेक्षा लहान नको. पहिली संख्या आहे 2/3. 0 0 3 7 18. 0.6 म्हणजे 0 पेक्षा मोठी 1 पेक्षा लहान आहे हे असू शकते. 1.5 म्हणजे 15/10. 5 3 5 2 3/2. 2 ने भागा. 1.5 1 पेक्षा मोठी म्हणजे हे उत्तर असेल बघा. 15%. 15/100. 15%. 15% आहे ना. 5 म्हणजे 2 शून्य काढून टाका. 0 पॉईंट आहे म्हणजे 0 आणि 1 च्या मध्ये येते. 0.7 0.7. 0 पॉईंट आहे म्हणजे 0 आणि 1 च्या मध्ये म्हणजे उत्तर कोण असेल? बी. का बी हे कळलं का? मी म्हणतो म्हणून का? कारण 1.5 ही पॉईंट हातून द्यायची गरज नाही ना. किती बावटपणा केला आपण बघा. 1.5 म्हणजे 1 पेक्षा मोठी आहे ती म्हणजे क्लिअर कट उत्तर बी आहे बघा.
डाय इज रोल्ड. डाय म्हणजे 1 2 3 4 5. मराठीमध्ये एक फासा फेकला असता पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या मिळण्याची संभाव्यता. 3 पेक्षा कमी. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट नंबर अपीअरिंग ऑन द अपर फेस इज लेस दॅन 3. 3 पेक्षा कमी. 3 पेक्षा कमी. 3 पेक्षा कमी म्हणजे कोणी फक्त नंबर अपीअरिंग ऑन लेस दॅन 3. 3 पेक्षा कमी म्हटलं म्हणजे 3 नाही आला म्हणजे या नाव किती झालं 2. आणि तुम्हाला संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी काढायची 2/6. उत्तर येईल 1/3. 1/3. बी पर्याय आहे बघा. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट इव्हेंट दॅट नंबर चूजन फ्रॉम 1 to 100. बघा 1 ते 100 पैकी संख्या निवडायची आहे म्हणजे 1 ते 100 यामधून निवडलेल्या संख्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता. आता यस 1 2 3 कितीपर्यंत 100. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या निवडायच्या. सांगा बरं मूळ संख्या कोणकोणत्या आहेत. प्राईम नंबर्स. अरे बापरे. आता 1 ते 100 मध्ये प्राईम संख्या किती आहेत हे आपल्याला माहित पाहिजे. जर आपल्याला माहित नसेल तर मग 10वीला येऊन आपला काहीच उपयोग नाही झाला समजायचं. कळलं का. आता प्रॅक्टिस सेट 5 जो आहे सॉरी प्रॉब्लेम सेट तर तुम्ही बघा घरी शोधा 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत. तर 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. किती देयर आर 25 प्राईम नंबर्स म्हणजे n ऑफ a 25 येईल. मग p ऑफ a बरोबर n ऑफ a छेद n ऑफ s. 1 ते 100 आहेत म्हणजे s मध्ये 100 जण झाले. a मध्ये 25 आहेत म्हणजे प्राईम मूळ संख्या 25 आहेत आणि एकूण 100. 1/4 त्याचं उत्तर आहे बघा. 1/4 म्हणजे बघा चौथं बघा देअर आर 40 कार्ड्स इन अ बॅग म्हणजे बॅग मध्ये एकूण किती कार्ड येतं 40. एका बॅग मध्ये पिशवीमध्ये 40 कार्ड आहेत. 1 2 3 40 म्हणजे एकूण किती झाले 40. हे दोन ओळी आल्या पाहिजे. पुढे प्रत्येक कार्डावर एक या संख्येप्रमाणे 1 ते 40 संख्या लिहिलेली 40 कार्ड एका पिशवीत आहेत. बरोबर. 1 कार्ड इज ड्रॉन फ्रॉम द रँडम ॲट रँडम. यातलं एक कार्ड उचललं असता काय व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड बिअरिंग द नंबर विच इज अ मल्टिपल ऑफ 5. 5च्या पटीत असण्याची शक्यता म्हणजे घटना आहे. इव्हेंट ए कार्ड ड्रॉन इज मल्टिपल ऑफ 5. काय आहे मराठीमध्ये 5च्या पटीतील कुठे गेलं ते कार्डावरील संख्या. कार्डावरील संख्या 5च्या पटीत असण्याची. बरोबर का. कार्डावरील संख्या 5च्या पटीत पाहिजे. मग n ऑफ a बरोबर सॉरी a बरोबर 5च्या पटीत 5चा पाडा म्हणा 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 5 5 25 5 6 30 5 7 35 5 8 40. 5चा पाडा 40 पर्यंत. n ऑफ a बरोबर 1 2 3 4 5 6 7 8. सूत्र लिहिलं बघा. संभाव्यता काढायची 8 आणि भागिले 40. 1/5 उत्तर येते बघा. परत नीट पहा. कार्डावरील संख्या 5च्या पटीत असणे ही घटना आहे. कार्ड ड्रॉन इज मल्टिपल ऑफ 5. नंबर ऑन द कार्ड ड्रॉन इज मल्टिपल ऑफ 5. ए 5च्या पटीत म्हणून 5चा पाडा n ऑफ 8 8/40 म्हणजे 1/5 आहे किती 1/5 बघा बरं. ए उत्तर आहे बघा. ए आता 5वं गणित n ऑफ a दिलाय. थोडीशी अक्कल चालवायची बघा. n ऑफ a दिलाय 2. p ऑफ a दिलाय 1/5. तर n ऑफ s काढायचं आहे. सूत्र लिहा. p ऑफ a बरोबर n ऑफ a छेद n ऑफ s. हे आपलं सूत्र. कळलं का. याच्यामध्ये किती भरा. p ऑफ a किती आहे 1/5. n ऑफ a 2
भागिले एन ऑफ एस तिरकस गुणाकार बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 गुणिले एन ऑफ एस 2 गुणिले 5 काय काढायचं तुम्हाला एन ऑफ एस 10 पुढे बघा ए त्याचं उत्तर आहे. ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूयात. राहिलेली गणित पुढच्या तासाला घेऊ. धन्यवाद.